दीक्षाज कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक झणझणीत आणि खूपच चविष्ट असे चिकनचे पकोडे बनवणार आहोत। ही रेसिपी पार्टीसाठी, स्नॅक्ससाठी किंवा कधीही हलकं फुलकं खायचं असेल तेव्हा अगदी परफेक्ट आहे। पावसाळा असो वा थंडी, एकदम फिट बसणारी रेसिपी। चहा आणि गप्पांसोबत खायला काहीतरी स्पेशल हवंय का? मग हे पकोडे ट्राय करा। चिकन प्रेमींनो, आजची रेसिपी फक्त तुमच्यासाठी। रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे, घरगुती साहित्यामध्ये तयार होते। खूप काही आपल्याला साहित्य लागणार नाहीये, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी बोनलेस चिकन घेतलं आहे। हे चिकन आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट करताना आपल्याला काळे मिरी सुद्धा टाकायचे आहेत। चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तयार केलेली पेस्ट टाकणार आहोत आपण। 1 मोठा चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि 1 मोठा चमचा आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत। कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ आपल्याला क्रिस्पी पकोडे होण्यासाठी वापरायचं आहे। 1 आपल्याला अंड टाकायचं आहे। छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत। जोपर्यंत चिकनला ही सर्व पेस्ट, ही प्युरी कोटिंग येत नाही तोपर्यंत छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। हे पकोडे मस्त आपण 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचे, फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आणि मस्त हे पकोडे आपण तळून घेणार आहोत। मस्त चिकन आपल्याला तळून घ्यायचं आहे। हे चिकन पकोडे एकदम कुरकुरीत आणि आतून ज्युसी लागतात। हाय फ्लेमवर तळून घेणार आहोत म्हणजे आतपर्यंत ते शिजतील। तोंडात टाकताच थेट रेस्टॉरंटची आठवण येते। हे पकोडे इतके भारी लागतात ना, तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही। तुम्ही घरगुती साहित्यामध्येच हे झटपट चिकन पकोडे बनवू शकता। हा एक घास घेतला की दुसऱ्या घासासाठी लगेच हात आपोआप पुढे जातो। एवढे भारी लागतात ना की चव विसरणार नाही अशी ही भन्नाट रेसिपी आहे। जास्त काही नाही, गरम गरम चिकन पकोडे आणि 1 कप चहा, बस मग तुमचा दिवस छान। मस्त तेल गरम झालं होतं, त्याच्यामध्ये आपण चिकन पकोडे टाकले आहेत। मस्त हाय फ्लेमवर हे तळून घेणार आहोत आपण। अलटी पलटी करून छान आपल्याला हे क्रिस्पी बनवून घ्यायचे आहेत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। व्यवस्थित अलटी पलटी करून चिकन आतपर्यंत शिजलं पाहिजे। पार्टी असो किंवा पावसाचा दिवस, या डिशने सगळे खुश होतात। छान रंग आला आहे पकोड्यांना, बघू शकता। व्यवस्थित चिकन आतपर्यंत शिजलं पाहिजे, तेव्हाच ते पकोडे भारी लागतात। ही रेसिपी तुम्ही फॉलो केलीत तर घरीच रेस्टॉरंट सारखं चिकन पकोडे तयार होतील। मस्त अलटी पलटी करून छान आपण हे पकोडे शिजून घेतले आहेत। तेल छान नितळून घ्यायचं आहे आणि हे पकोडे आपण काढून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी बनवत असाल तरी ही रेसिपी तुम्हाला सहज बनवता येईल। कमी वेळात सविस्तर रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे। तुमचं आवडतं पकोड्यांचं फ्लेवर कोणतं? मी तर चिकनची मोठी फॅन आहे। पुन्हा छान आपण तशाच प्रकारे पकोडे तळून घेणार आहोत। मस्त आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहेत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायचे आहेत। ही रेसिपी पाहून तुम्हाला कोणाच्या आठवणी आल्या? कधी शेवटचं तुम्ही पकोडे खाल्ले होते ते पण कमेंट्स करून नक्की सांगा।
कधी कधी फॅन्सी काही नको अशा साध्याशा गोष्टी मनाला जास्त भावतात. जे चिकन प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. हे चिकन पकोडे सॉस, मेयोनीज किंवा शेजवान चटणीसोबत पण सर्व करू शकता. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. मस्त हाय फ्लेमवर आपण छान तळून घेणार आहोत. या रेसिपीमध्ये चिकनला चांगलं मॅरिनेट करणं महत्त्वाचं असते. जिभेवर रेंगाळणारी चव आहे, एकदम झणझणीत आणि खास. हे चिकनचे पकोडे तुम्ही एकदा खायला बसले नाही की तुम्हाला थांबावंसं वाटणार नाही. या रेसिपीला तुम्ही एकदा ट्राय केलेत की हॉटेल विसरून जाल. हे चिकन अगदी आपल्याला हाय फ्लेमवर शिजवायचं आहे, म्हणजे चव आतपर्यंत जाते. अशाच प्रकारे पुन्हा आपण चिकनचे पकोडे तळून घेणार आहोत. चवीनं कुणालाही इम्प्रेस करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. आणि चिकन पकोडे बनवताना लक्षात ठेवा, ते हाय फ्लेमवरच बनवायचे आहेत, म्हणजे ते तेल शोषून घेत नाहीत आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजतात. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी या चिकन पकोड्याची चव आहे. जे आपण हाय फ्लेमवर अल्टी करून चिकनचे पकोडे शिजवतो ना, या स्टेपमुळे चिकनची चव खूपच छान लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या. अशाच झणझणीत रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर माझ्या चॅनलला जोडून राहा, एकही रेसिपी मिस करू नका. हे चिकनचे पकोडे जर प्रेमाने आणि संयमाने केले तर त्याची चव आणखी दुप्पट होते. घरी असे तुम्ही पकोडे केले की बाहेरचं खायची काहीच गरज वाटत नाही. ह्या पकोड्यांचा सुगंध म्हणजे पोटात कावळे ओरडायला लागतात आणि पकोड्यांचा सुगंध घरभर दरवळला आहे. अशाच प्रकारे मी सर्व पकोडे तळून घेतले आहेत. हे पकोडे तुम्ही शेजवान चटणी, मेयोनीज किंवा पुदिन्याची चटणी सोबत खा, खूप भारी लागतात. गरमागरम चिकन पकोडे खाण्यासाठी तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.